का आमचा जो का एकरी 100 क्विंटल माल निघत होता तो 150 ते 250 क्विंटल पर्यंत माल निघतोय कांद्याचा। कुठेतरी शेतकरी खूप फसतोय। नमस्कार, माझे नाव राजेंद्र श्रावण शिरोळे, तालुका सटाणा, जिल्हा नाशिक। सर, गार्नियर वॉटर कंडिशनर बसवण्यासंदर्भात मी माझ्या शेतात केळीची पीक लागवड केलेली होती। त्यांच्यामध्ये रोपांची खूप मर झालेली होती। त्यावेळेस ते रोप मी कोल्हापूरहून मागवलेलं होतं। तिथं फोन करून त्यांना कळवलं। त्यांनी 2 कृषी अधिकारी माझ्याकडे पाठवले। 3 दिवस माझ्या शेतात पूर्णपणे तपासणी करून त्यांनी पाण्यासंदर्भात मला कळवलं की पाणी चेक करा आणि तुमच्या पाण्यामुळेच रोपं मरत आहेत। मी विहिरीचं नवीच विहीर खोदलेली होती, बँक प्रकरण काढून विहीर खोदलेली होती। त्या विहिरीचं पाणी घेतलं। सडाणाला लॅब आहे आमच्याकडे, तिथं ते पाणी चेक केल्यानंतर त्यांनी सांगितलं की पाणी खूपच खराब आहे, तुम्हाला विहीर ती बुजावी लागेल। त्यावेळेस मला थोडी भीती वाटली की मी कर्ज घेऊन विहीर खोदलेली आणि हे बुजायचं आहे। परत आमच्या वडिलांच्या हाताची एक जुनी विहीर खोदलेली होती। त्या दोघं विहिरींचं पाणी घेऊन मी पिंपळगावला परत पाणी टेस्टिंग केलं। त्यांनी ते सांगितलं की पाण्याचा TDS खूप वाढलेला आहे, तुम्हाला पाणी चेंज करावं लागेल। मग त्या अनुषंगाने या वॉटर कंडिशनर संदर्भात मला थोडी आमच्या मालेगाव तालुक्यात पिंपळगावमध्ये माहिती भेटली। तिथं जाऊन त्या शेतकऱ्यांनी 3 वॉटर कंडिशनर म्हणजे 3 मशिनी बसवलेल्या होत्या। त्या बघितल्यानंतर माझं मन समाधान होत नव्हतं। परत मी या शोधात असताना दाभाडीतच मला परत आपलं मशीन बसवलेल्याची माहिती भेटल्यानंतर मी ते मशीन बघायला गेलो। तिथून ती तुमची माहिती भेटली। मी परत बगाडे सरांना फोन केला, सर तुम्ही कुठल्या परिस्थितीत माझ्या शेतात एक व्हिजिट द्या, माझं असं नुकसान होतं, मला त्या पाण्यासंदर्भात नियोजन करायचं आहे। सरांनी दुसऱ्या दिवशी माझ्या शेतात येऊन पूर्णपणे भेट दिली, चौकशी केली। त्यांनी मला चांगल्यापैकी धीर दिला, ह्या मशिनीने तुमचं काम योग्य होऊ शकतं। आज मशीन तागायत बसून कमीत मला वाटतं परफेक्ट अंदाज तर मी देऊ शकत आहे, पण जवळजवळ 14 ते 15 वर्ष झालेली आहेत। आणि त्या अनुषंगाने केळीची बाग अतिशय सुंदर काढली, केळीचा खोडवाही काढला मी। त्याच्यानंतर आज 10 वर्षापासून माझ्या शेतामध्ये शेवग्याचं पीक नंबर 1 ने येतं आहे। आजच्या कंडिशनमध्ये तुम्हाला थोडंसं शूटिंगमध्ये बघायला भेटेल। आता छाटणी झालेली माझी, अतिशय सुंदर प्लॉट येतोय। सर्व पिकांसाठी शेतकऱ्यांना हे वॉटर कंडिशनर वापरायला कुठलीही अडचण नाही। त्याच्याने पाणी पूर्णपणे हलकं होतं, पिकांना घ्यायला सोपं जातं आहे। त्याच्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचे मला फोन येतात, मी त्यांना सांगतो माझ्याकडे ते मशीन आहे आणि कुठलंही मेंटेनन्स नाही त्या मशीनसाठी। त्याच्यामुळे शेतकऱ्यांना वापरायला सोपं आहे आणि खूप सुंदर आहे, बसवण्यास शेतकऱ्यांना हरकत नाही। आता आम्ही कांद्यांची रोपं टाकलेली आहेत, हे तुम्हाला बघायला भेटतात की एवढा पाऊस होऊन सुद्धा रोपं चांगली आहेत। याला ज्या मशीनद्वारे जे पाणी दिलं जातं, स्प्रिंकलरवरती कांद्याचं रोप टाकलेलं आहे, अतिशय सुंदर आहे, त्याला मुळी भरपूर आहे। कारण पाणी खूप हलकं झाल्यामुळे कांद्याची मुळी भरभराटून येते। त्या संदर्भातून हे आमचं रोप आता 15 दिवसानंतर लागवडीसाठी आलेलं आहे। अतिशय आणि सुंदर रोप आहे ते कांद्याचं। कांद्याचं उत्पन्न पाण्याचा TDS कमी झाल्यानंतर सर्वसाधारणपणे आमचा जो का एकरी 100 क्विंटल माल निघत होता तो 150 ते 250 क्विंटलपर्यंत माल निघतोय कांद्याचा। कांद्या संदर्भात म्हटल्यानंतर कांद्यावरती जो आमचा करपा यायचा, ते करपा येण्याचं प्रमाण कमी झालं। कांद्यांना पाणी दिल्यानंतर कांद्याची माती अशी कडक झाल्यामुळे त्याची मुळी काम करत नव्हती आणि ह्या पाणीमुळे जमीन भुसभुशीत झाल्यामुळे मुळी काम करते आणि कांद्याची पात हिरवीगार होते, ॲव्हरेज चांगला वाढला, साईज एकसारखी होते। त्याच्यामुळे कांद्याचं उत्पन्नही चांगलं येतं आहे। म्हणून त्या मशीनसाठी आम्ही खूपच आनंदी आहोत। वॉटर कंडिशनरचं पाणी जे जातं आहे त्याच्यामुळे झाडांची मरोग कमी झाली, फळाच्या साईजमध्ये फरक पडला आहे, सेटिंग चांगली होती आणि कलरिंग वगैरे व्यवस्थित होतं। आणि मुख्यतः म्हणजे आजारांवरती पाणी चांगलं गेल्यामुळे बऱ्यापैकी फवारणीचा खर्च कमी होतो आहे। साईजमध्ये चांगला भेटला आहे डाळिंब। झाडांची आजची प्रगती तुम्ही बघू शकता, झाडांची मुळी बघू शकता की झाड अतिशय सुंदर आहे। ह्या प्लॉटवरून आता माल काढला गेलेला आहे, नाहीतर त्याच्यावरती माल वगैरे अतिशय सुंदर होता आणि साईजने माल होता। हा बाग सर्वसाधारणपणे 8 ते 9 वर्षाचं झाड आहे। मुळे अतिशय सुंदर आहे, त्याला व्हाईट रूट दिसू शकता तुम्हाला।
आणि ह्या सर्वसाधारण टिडेस मुळे पाणी मशीनद्वारे गेल्यानंतर जे हलकं होते त्याच्यातून पांढरी मुळीची निर्मिती चांगली होते झाडांना. त्याच्यामुळे झाड सरळ आणि निरोगी राहतं आहे. तर शेतकऱ्याने 100% या मशीनद्वारे जर पाणी दिलंच तर अतिशय बाग सुंदर होऊ शकते आणि चांगल्या प्रकारे झाडं होऊ शकतात. कुठेतरी शेतकरी खूप फसतोय आणि ते कम्प्लिटली लक्षात येत नाही, त्याच्यामुळे लोक त्याच्यात अटकतात. पण ज्यावेळेस ते नियोजनातून घेतलं जातं, ज्यावेळेस मला नेमकं नियोजनातून आलं किंवा केळी संदर्भात मला पाण्याचं नियोजन झालं, त्यावेळेस मला सर्वच पिकांना ते करता आलं. म्हणून माझी डाळिंबाचीही बाग चांगली झाली, केळीची बाग चांगली झाली आणि शेवग्याची बाग चांगली झालेली. फवाऱ्याच्या पाण्यामधून पाणी हलकं होतच आहे, पण pH मेंटेन होतच आहे. पाणी फवारणीसाठी चांगलंच पाणी. डाळिंबा संदर्भात बोलणं एवढंच म्हणू शकतो की शेतकऱ्यांनी खत नियोजन आणि पाणी नियोजन ह्या दोघं गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत डाळिंबासाठी. कारण किती आपण खतं देऊन ठेवली आणि पाण्याचं नियोजन नसेल की पाणी जड असेल, झाड ती मुळी घेतं की नाही घेतं, याच्यावरती शेतकरी फसत आहेत. त्याचं दोघं नियोजन चांगल्या प्रकारे झाले तर डाळिंबासारखं पीक शेतकऱ्याला भविष्यात चांगलं संधी देणारं पीक येते. सर्वसाधारण मला जर 15 वर्ष होत आहेत, त्याच्यात मी हे 100% खरंच म्हणू शकतो की कारण आज मी सर्वच पिकांमध्ये समाधानी आहे त्या मशीनमुळे. त्याच्यामुळे तो दावा 100% खरा होऊ शकतो. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण ग्रीन हाऊस या शेतकऱ्याकडे वॉटर कंडिशनरची मुलाखतीसाठी आलेलो आहे. नमस्कार, आपला परिचय द्या. नमस्कार सर, मी ईश्वर पोपट पवार, तालुका देवळा, जिल्हा नाशिक, राहणार निंबोळा. तर तुम्हाला तुम्ही ग्रीन हाऊसमध्ये कोणकोणती पिकं घेतली? सर, ग्रीन हाऊसमध्ये मी शिमला मिरची घेतो. तर शिमला मिरचीमध्ये वॉटर कंडिशनर बसवल्यानंतर काय काय बदल जाणवले? सर, आपल्याला काय होतं, पहिले क्षाराचं पाणी असल्यामुळे खूप त्रास होत होता. त्याच्यामुळे आपल्याला शेडनेट मोडण्याची परिस्थिती आलेली होती. तरी परंतु आपण ते वॉटर कंडिशनर बसवल्याने बाकीचे पिकंही चांगले आले आणि शिमला या पिकात चांगला प्रतिसाद मिळाला आणि पाण्याचा pH चांगला झाला. साधारण शिमला किती वर्षापासून घेताय तुम्ही? सर, मी साधारण शिमला 4 ते 5 वर्षापासून घेतो. तुम्ही एकंदर हे वॉटर कंडिशनर बसवण्यासाठी कोणत्या शेतकऱ्याकडे जाऊन आले, कशी माहिती, कशा पद्धतीने तुम्ही कंपनीपर्यंत पोहोचले? सर, पहिले मी आमचे मित्र सौंदाण्याचे संदीप पवार यांना भेटलो. त्यांनी पहिले बसवलेलं होतं, त्यांच्याकडनं मी माहिती घेतली. नंतर आपल्या बगाटे सरांना फोन करून मी ते वॉटर कंडिशनर बसवण्यासाठी सांगितलं. तर तुम्ही ग्रीन हाऊस वॉटर कंडिशनर बसवण्यापूर्वी हे काढायचं होतं तुम्हाला, कारण तुमचं पिकं येत नव्हते त्याच्यामध्ये. तर ही गोष्ट खरी आहे का? खरी आहे सर. का ना, कशासाठी काढायचं होतं ते? सर, पाणी खराब होतं, त्याच्यामुळे पिकं येत नव्हती इथं. एकंदर मिरचीचं किती उत्पादन निघालं तुम्हाला? सर, तरी आपलं शिमलामध्ये एकरी 50 ते 55 टनपर्यंत आपण जातो. तुम्ही काय सांगू शकता अजून या वॉटर कंडिशनरबाबत? हे रिपोर्ट खूप सुंदर आहे त्याचे, कारण आम्ही याच्या आधी हे शेडनेट उपटून फेकणार होतो आणि ओपन प्लेसमध्ये आम्ही भाजीपाला बंदच करणार होतो आम्ही 100%. पण ते बसवल्यामुळे आम्हाला त्याचा बेनिफिट एवढा भेटला की आम्ही ओपन आणि शेडनेटमध्ये दोघांमध्ये भाजीपाला करतो. ओपनलाही मिरची घेतो आणि शेडनेटमध्येही मिरची घेतो त्याच्यामुळे. आणि तुम्हाला अजून काय काय बदल जाणवतो? त्याची मुळी असेल किंवा मग सेटिंग किंवा उत्पादनाच्या स्रोतमध्ये नेमकं काय एकंदर काय आहे? आता पाणी चांगलं झालं म्हणजे उत्पन्नात ऑटोमॅटिक वाढ होते सरजी. म्हणजे कसं झालं, पाणी चांगलं झाल्यामुळे त्याचे अपटेक करण्याचे प्रमाण वाढलं, म्हणजे त्याचा पांढऱ्या मुळ्या चांगल्या आला, पिकाची रोगप्रतिकार शक्ती चांगली झाली आणि पीक चांगलं यायला लागले, म्हणजे उत्पन्नात वाढ झाली त्याच्यामुळे. एकंदर हा मल्चिंग आता कुठल्या पिकासाठी तुम्ही आथरलेला आहे? सर, आता हा मल्चिंग आपण शिमला लागवडीसाठी वापरलेला आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही वॉटर कंडिशनर नंतर हे कितवं शिमलाचं पीक आहे? हे 4थं पीक आहे सर. अच्छा, म्हणजे 4थ्या वर्षी सुद्धा तुम्हाला या वॉटर कंडिशनरचे सुंदर रिपोर्ट आहे सर. आतापर्यंत तुम्हाला मेंटेनन्स काय वाटलं या वॉटर कंडिशनरचा? सर, मेंटेनन्स काय नाही, त्याला फक्त ऑइल टाकावं लागतं, एवढाच मेंटेनन्स आहे. आजपर्यंत आपण त्याला काही मेंटेनन्स आणि इतर खर्चही काही केलेले नाही. अच्छा, आणि आपण ते दोघं विहिरींना बसवलेले आहे. दोन बसवले. तुम्हाला हे खत आपटेक होण्यामध्ये किंवा फवारणीच्या पाण्यामध्ये सायट्रिक ॲसिड वगैरे याच्यामध्ये नेमका पाण्याचा pH तर एकदम चांगला झाला. फवारणीत आपल्याला म्हणजे पाणी pH करण्याची गरजच येत नाही. अच्छा, फवारणीला सोपं झालं आणि फवारणीचे रिपोर्ट पण चांगले येतात. म्हणजे एकंदर तुम्ही या वॉटर कंडिशनरमुळे हे मिरची पीक यशस्वी केली असं म्हणायला हरकत नाही? काही 100% काही हरकत नाही. आता तुम्ही काय संदेश देऊ शकतात शेतकऱ्यांना? मी शेतकऱ्यांना एवढं सांगू इच्छितोय की ज्यांचं पाणी खराब असेल त्यांनी फिल्टर बसवणे गरजेचं आहे. तुम्हाला हेच वॉटर कंडिशनर का घेऊशी वाटलं? मार्केटमध्ये अनेक वॉटर कंडिशनर आहे, मग तुम्ही हेच का घेतलं? सर, पहिले आमच्या परिसरातील लोकांकडे बसवलेलं होतं, त्यांची पहिले मी जाऊन माहिती घेतली, मग बसवलं. म्हणजे एकंदर पूर्णपणे समाधानी आहे? समाधानी आहोत आणि मी माहिती घेऊनच बसवलं. अच्छा,
आता साधारण याच्यामध्ये कधी रोपं लागवड करायची आहे आपल्याला? ही लागवड उद्या करणार आहे आम्ही. आज सायंकाळपर्यंत रोप येईल आमचं, आम्ही उद्या लागवड अच्छा. करणार आहे शेंगाची. याच्यामध्ये मरीमध्ये काय बदल वाटला का तुम्हाला? कारण हार्ड वॉटरमुळे बऱ्यापैकी रोपं मरतात सुरुवातीच्या काळामध्ये. सुरुवातीला खूप मर यायची, म्हणजे जर 10,000 रोप लावलं तर 3,000 रोप तरी मर व्हायची. मर व्हायची. आता ते 200-300 वर आली, म्हणजे 1,000-2,000 रोपांची मर आता कमी व्हायला लागली. म्हणजे ते डायरेक्टली तुमचं 95% मर थांबली आणि 5% मर होती. 5-10% मर होते, म्हणजे जेमतेम 30-40% मर पण वाचली आणि ग्रोथ पण चांगली होती त्याच्यामुळे. अच्छा. आणि उत्पादनामध्ये तुम्ही एकंदर एकदम समाधानी आहेत? हो, हे उत्पादनात खूप 100% समाधानी होता. अच्छा. तुम्ही काय सल्ला द्याल अजून शेतकऱ्यांना? शेतकऱ्यांना आज सल्ला देईल की वॉटर फिल्टर खूप चांगलं आहे. ज्यांचं पाणी खराब आहे त्यांनी बसवायला काहीच हरकत नाही, कारण आम्ही शेतकरी आहोत, आम्ही प्रत्यक्ष अनुभव घेतो त्या गोष्टीचा. तुम्ही वाटलं तर कोणी आमच्याशी संपर्क साधून प्रत्यक्ष भेट देऊन पाहून गेले तरी चालेल आणि मग बसवलं तरी चालेल, पण रिपोर्ट खूप चांगले आहे. आणि तुम्हाला ते ड्रीप वगैरे लॉक होत होतं त्याच्यामध्ये काय अजून एकंदर? नाही, ड्रीप लॉक होण्याचे बरेचसे प्रश्न सुटले सर. म्हणजे प्रश्न अनेक, उत्तर वॉटर कंडिशनर. वॉटर कंडिशनर. अच्छा. तर दरवर्षी नळ्या बदलायला लागायच्या. आता या पिकात येत 4 म्हणजे 4 वर्षापासून त्याच नळ्या आहेत. अतिशय सांगायला आनंद होतो मित्रांनो की ज्या ग्रीन हाऊस ज्या शेतकऱ्याला उपटायचं होतं, म्हणजे काढून टाकायचं होतं आणि रेग्युलर पिकं करायचे होते, तर ह्या वॉटर कंडिशनरमुळे ते अतिशय यशस्वी होऊन ते इतर पिकं, भाजीपाला झाला, मिरची झालं, सारखं अतिशय सेन्सिटिव्ह पीक या वॉटर कंडिशनर यशस्वी झालं. तर तुम्ही ही शिमला किती वर्षापासून करताय? 4 वर्षापासूनच करते. हां. तर मग या तुम्हाला फिल्टर बसवल्यानंतर काय काय बदल जाणवला? पाणी प्यायला थोडे बदल लागतं आणि उत्पन्नामध्ये वाढ झाली. म्हणजे एकंदर चांगलं झालं बा पिकं वगैरे. त्याच्या आधी मिरची येत नव्हती तुमच्या पिकामध्ये. अजून तुम्हाला काय घरगुतीमध्ये काय काय बदल जाणवला असेल ना? हो, भांडे सफेद व्हायचे ना, ते कमी होतात. आणि पॉली हाऊसमध्ये औषध वगैरे मारताना मग आता चांगला रिपोर्ट येत असेल. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेला आहे प्रगतशील शेतकरी नाचगड परिवाराकडे वॉटर कंडिशनरची मुलाखत घेण्यासाठी. नमस्कार. नमस्कार. आपण किती वर्षापासून हे वॉटर कंडिशनर वापरत आहे? 23ला आपण हे वॉटर कंडिशनर टाकलं, त्याच्यानंतर 23-24 एक क्रॉप गेलं आणि आता हे दुसरं क्रॉप जाईल 25मधलं, 24-25मधलं. एकंदर द्राक्षामध्ये कसं काय बदल वाटला तुम्हाला? तर द्राक्षामधले आमच्याकडं कॅनोपी व्हायची, पण कॅनोपी झाल्यानंतर साधारण जानेवारी-फेब्रुवारीमध्ये जे स्कॉर्चिंग टाईप पानाला वाटायचं आणि ती स्कॉर्चिंग सोडियम आणि हे क्षार खूपच वाढलेले होते. अच्छा. ती चावट होत नव्हती. तर त्याच्यावर बराच सर्व केल्यानंतर रोशन वाजे आणि बागाटे साहेबांची भेट झाली. त्यांनी सांगितलं, समजून सांगितलं, पण त्याच्यावर माझा विश्वास नाही हे झाला. कारण बरं त्यानंतर त्यांनी ते एक तरी टाका वॉटर कंडिशनर म्हणून पहिलं वॉटर कंडिशनर आपण टाकलं. तर त्या वॉटर कंडिशनरचा चांगल्या प्रकारे आमच्या वाईन क्षेत्रात ब्रिक्स ही मोठी समस्या असते. 24 ब्रिक्सला आमचं हार्वेस्टिंग होतं. अच्छा. तर ती ब्रिक्स वेळेवर आली, त्यामुळं आपण सगळ्या पूर्ण विहिरीवर 10चे 10 वॉटर कंडिशनर बगाटे साहेब घेतली आणि सगळे का आपलं आता वॉटर कंडिशनरचं शेतीला पाणी. किती एकर आपले द्राक्षे बाग आहे? द्राक्ष बाग 35 एकर. 35 एकर. 35 एकराला तुम्ही या वॉटर कंडिशनरचंच पाणी हो, वापरता? 35 एकर आणि बाकीचे बी ऊस वगैरे त्याला बी अच्छा. वॉटर कंडिशनरचंच पाणी. अच्छा. तुम्हाला प्रश्न विचारतो की या वॉटर कंडिशनर बसवण्याच्या आधी तुम्हाला काय पाण्यापासून प्रॉब्लेम येत होते? त्याच्यापासून आमचं उत्पादन घटलं होतं. अच्छा. क्षारयुक्त पाणी असल्यामुळे ना उत्पादनात एवढी घट आली की आमच्या प्रपंचावर परिणाम झाला. आर्थिक परिस्थिती डावलली, म्हणजे नुकसानीत गेली होती. अच्छा. आता या वॉटर कंडिशनरपासून बऱ्यापैकी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले? चांगलं. अच्छा. किती वर्षापासून तुम्ही शेती करताय आणि हा प्रॉब्लेम येत होता तुम्हाला? मी 1975 पासून शेतीमध्ये आहे आणि त्या काळामध्ये पारंपरिक पिकं घ्यायचो. कांदा, बाजरी, आपले रब्बीचे पिकं, गहू, हरभरा, ज्वारी, त्याच्यानंतर भाजीपाला थोड्या प्रमाणामध्ये, ऊस असायचा. परंतु कालांतराने आम्ही ऊसाचं क्षेत्र कमी करून कांद्याकडे वळलो. परंतु कांद्याचं क्षेत्र सतत त्याच जमिनीमध्ये कांद्याचं पीक घेत राहिलो आणि मशागत तंत्रज्ञान थोडं बिघडल्यामुळं आणि पाण्याचा pH वाढल्यामुळं, क्षारयुक्त पाणी असल्यामुळं कांद्याचं पीक आमचं काही काळामध्ये जवळजवळ 2000 ते 2010पर्यंत कांद्याचं पीक एकदम घसरलं. आमची अर्थव्यवस्था डबघाई झाली. परंतु आणि त्याच्यानंतर आम्ही कांद्याचं पीक कमी केलं आणि वायनरीच्या बागाकडे वळलो, ऊसाचं क्षेत्र वाढवलं. तर त्याच्यामध्ये जी समस्या होती मेन,
जमिनीचा जरी पीएच वाढलेला असेल पण पाण्याचं पीएच जर कमी असेल तर उत्पादन वाढतं हे मला ज्ञात होतं. मी सुद्धा फार जवळजवळ 1995 पासून वॉटर कंडिशनरच्या शोधातच होतो. परंतु मी एक पाहिलं होतं पुण्याच्या प्रदर्शनमध्ये, कृषी प्रदर्शनमध्ये एक वॉटर कंडिशनर. तो फार कॉस्टली होता, 4 लाखाच्या आसपास त्याची किंमत होती. सर्वसामान्य शेतकऱ्याला ते परवडेबल नाही आहे. आणि कारण शेतकऱ्याला एकच विहीर नसते, त्याच्या 8-10 विहिरी असतात आणि एवढ्या प्रत्येक विहिरीला एवढे वॉटर कंडिशनर बसून त्याला आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. त्याच्यामुळं कालांतराने 2 वर्षापूर्वी बगाटे साहेब आणि वाजे साहेब भेटले आणि त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली, तुम्ही एखादा आमचा वॉटर कंडिशनरचा पीस वापरून बघा. ते आमच्या पुतण्याने राजेंद्रने स्वीकारलं आणि तो बसवल्यानंतर बागेची कॅनोपी वाढली, उत्पन्न वाढलं, वजन पण वाढलं आणि जी डिसेंबर जानेवारीमध्ये जी पानं लाल व्हायची आणि झाडंसुद्धा काढून टाकायला, काही आम्ही झाडं काढली होती मागं साधारण 2007-08 साली झाडं काढावं लागली काही कॅबर्ने व्हरायटीची. तर ते बंद झालं. म्हणजे जी उत्पन्नाची हानी ती टळली. कांद्याची साईज वाढली. मागच्या वर्षी ऊसामध्ये कांदा घेतला तर 350 ग्रॅमपर्यंत एक कांदा आला. आणि ऊसाचं सुद्धा उत्पादन वाढलं. आणि कांद्याला ते पाणी जे चालत नव्हतं ते सुद्धा कांद्याला जवळजवळ 70-80% रिझल्ट येऊ राहिली पाण्याची. सर्वच पिकांना पाण्याचा पीएच कमी झाला. तर आर्थिक उन्नती या वॉटर कंडिशनरमुळं शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ज्यांचं क्षारयुक्त पाणी त्यांनी वॉटर कंडिशनर वापरल्यास त्यांची आर्थिक प्रगती 100% होईल, यात काहीच शंका नाही. आता समजा जे क्षारयुक्त पाण्याचं जे वाढलेलं होता पीएच आणि पूर्ण म्हणजे हे असेंब्ली टाकेल नसल्यामुळं जे स्प्रिंगचं पाणी हे तेच जायचं क्षारयुक्त, त्याच्यामुळं बी आणखीन स्कॉर्चिंग दाखवायचं. कधी कधी सगळं टेक्निक वापरून बी काही स्कॉर्चिंग आल्यामुळं घरची शंका घ्यायची का काही चुकीचं मॉलिक्यूल गेलं असेल. आता त्यांना त्याच्यातली पूर्ण माहीत नसल्यामुळं, आता मला त्याच्यातलं पूर्ण माहीत आलं पण मग त्याच्यावर मी खेद व्यक्त करायचं बा काय मग हे सगळा म्हणजे मनाशी प्रश्न केल्यानंतर तर काय करायला पाहिजे. तर मग हे वॉटर कंडिशनर येऊन ठेपलं का आपल्याला खाली जमिनीपासून काम करायला पाहिजे. आणि ते बगाटे साहेबांच्या वॉटर कंडिशनरच्या याच्यामुळं ते साध्य झालं. आणि चांगल्या प्रकारे म्हणजे आता पानाची साईज आहे, ही साईज आहे बी एकदम, आणि त्याच्यात क्लोरोफिल हिरवेपणा खूप चांगला बघायला मिळाला. साधारण एकरी उत्पन्नामध्ये किती वाढ झाली असावं? नाही, एकरी उत्पादन आता वाईन क्षेत्र असल्यामुळं याला मर्यादा पडतात. पण या मर्यादा पडत असल्या जरी पण आमच्या लक्षात आलेलं आहे की याचं साधारण 25% उत्पन्न वाढ झालेली या वॉटर कंडिशनरमुळे. 25% वाढ मर्यादाच्या आहे त्या मर्यादात राहून जसं जी ब्रिक्स पाहिजे ती ब्रिक्स येत नव्हती, त्या मर्यादा ठेवून सुद्धा. पण त्या 5 ते 7 टनाची आम्हाला मर्यादा आहे, तरी ब्रिक्स वेळेवर येत नव्हते, पानं खराब व्हायची. तर ती गोष्ट 24 ब्रिक्स आम्हाला साध्य झालेली वॉटर कंडिशनरमुळे. आणि आम्ही समाधानी. मग तुम्हाला हेच वॉटर कंडिशनर काय घेऊशी वाटलं? कारण तुम्ही आमच्या वॉटर कंडिशनर्स 1 वर्षापासून सर्वे करत होते, म्हणजे माझी प्रत्यक्षात भेट झाली, बगाटे साहेबांची प्रत्यक्षात भेट झाली, मग तुम्ही 1 वर्षानंतर वॉटर कंडिशनर घेतलं आणि पुन्हा हेच काय घेऊशी वाटलं तुम्हाला? नाही, मग आता त्याची पडताळणी स्वतःची प्रश्न विचारून, बागाची प्रश्न विचारून आम्हाला जे कळलं, बागाशी बोलल्यानंतर, बागा पाहिल्यानंतर, तर त्याचा रिझल्ट मिळाला म्हणून आम्ही सगळ्या विहिरीवर टाकले. बोरला टाकले. आता एक फक्त जे घराच्या टाक्या आणि वापराच्या पाण्यासाठी एक बोर तेवढं राहिलेलं आहे, त्याला बी आपण टाकणार. आता शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ शकता तुम्ही? शेतकऱ्यांना हाच सल्ला आहे, याच्यातून उत्पादन काय झालं काय नाही हे सगळं लक्षात आलं. हीच मुलाखत त्या जर शेतकऱ्यांपर्यंत गेली तर त्याच्यातून 100% लोक पॉझिटिव्ह होतील. कारण क्षारयुक्त पाण्यामुळे भरपूर शेतकरी त्रसलेले तुमचे बसवले, हे सगळ्यात महत्वाचं. कारण आता अशी परिस्थिती आली की क्षारयुक्त पाण्यामुळे जमिनी अक्षरशः पडीत ठेवावं लागत आहे 100%. आणि त्याच्यावर नक्कीच हे वॉटर कंडिशनर काम करेल. बरोबर. म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो, सांगायला अतिशय आनंद होतो की सुरुवातीला 1 वॉटर कंडिशनर बसवलं होतं, त्याच्यानंतर त्यांनी ते एक वॉटर कंडिशनरचं विशिष्ट एकराला पाणी दिले असतात, त्याच्यामध्ये भरपूर बदल जाणवला. त्यानंतर त्यांनी 35 एकरासाठी आपले 10 युनिट वॉटर कंडिशनरचे बसून आता या 35 एकराला ते वॉटर कंडिशनरचं पाणी देत आहे आणि विक्रमी असे उत्पादन काढत आहे.
नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण शाह येथील नरोडे परिवारांकडे वॉटर कंडिशनरच्या मुलाखतीसाठी आलेलो आहे. नमस्कार. 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 तर तुम्ही हे वॉटर कंडिशनर किती वर्षापासून वापरत आहे? एक 4-5 वर्ष झाली. कोणकोणते पिकाला वापरलं एकंदर? सीताफळ आहे आमच्याकडे आणि पोल्ट्री फार्म आहे, त्याच्यासाठी वापर होतो त्याचा आणि पिण्यासाठी पण. अच्छा. सीताफळामध्ये काय काय बदल जाणवला तुम्हाला? सीताफळामध्ये जमिनीचे ते क्षार यायचे थोडीशी क्षार फोडायचे मशीन आहे ते, त्याच्यामुळे ते कमी झाले असं वाटतंय आम्हाला. अच्छा. आणि पोल्ट्री फार्मला त्याचा फायदा झाला. आणि पिण्याच्या पाण्यामध्ये काय वाटलं? पिण्याच्या पाण्यातही फरक पडलाच. अच्छा. त्याचं जे होते क्षार जास्त होते कमी झाले. अच्छा. त्याला वापरत होते. साधारण ह्या सीताफळामध्ये किती कॅरेट कटिंग झाली आता दुसऱ्या वर्षाला? दुसऱ्या वर्षाला आता हे जा 4.5 टन माल गेलाय आणि बाकीचा अजून बाकी निघाल काही एखादा टन. अजून एखादा टन निघाल. आणि पोल्ट्रीमध्ये काय काय बदल जाणवतो तुम्हाला? इकोला सर्दी म्हणा किंवा ते कॅल्शियम वगैरे त्याची कमतरता राहते, तो प्रकारामध्ये काय नेमकं? जे आम्ही TDS किंवा त्याचा क्षार कमी करण्यासाठी औषधं वापरायचो. अच्छा. पाणी शुद्धीकरणाची. अच्छा. त्याच्यामध्ये आम्हाला कमीत कमी 10-15 हजार रुपये खर्च यायचा महिन्याला, म्हणजे एकाला वाटला. अच्छा. तर त्याच्यामध्ये एवढा फरक झाला का निम फरक 50% आम्हाला आमचे पैसे, म्हणजे 10-15 हजार रुपये तुमचा तो औषधांचा खर्च वाचला. 7-8 हजार रुपये लागत पण कमी झाला. 50% खर्च कमी झाला. अच्छा. या पाण्यामुळे त्याची औषधं कमी लागतात. अच्छा. अच्छा. आणि रिझल्ट पण तसे चांगले निघायला लागले पोल्ट्री फार्म. फरक म्हणजे हा जो दिसतो ना आपल्याला जो ठळक फायदा हा लक्षात आला ना, आता उत्पन्नात वाढ झाली, वाढ कमी जास्त होतच राहते. आपण निगा कशी राखतो त्याच्यावर डिपेंड आहे बाकीच्या गोष्टी. अच्छा. पण पाणी चांगलं मिळतं एवढं मात्र. अच्छा. म्हणजे तरी तुमचा 10-15 हजार रुपये खर्च एका लॉटला वाचला, म्हणजे खूप मोठी रक्कम वाचली. मग फरक झालाच नाही. मग आता मशीनच्या हिशोबाने त्यांनी आपला फायदा करून दिला आतापर्यंत आणि सर्व्हिस पण चांगली दिली. मेंटेनन्स काहीच नाही. मेंटेनन्स बिगर म्हणजे आतापर्यंत तर मेंटेनन्स काहीच नाही त्यांनी सांगितल्याप्रमाणे. आणि त्याच्यानंतर काही बदल केला मशीन त्यांनी बदलून पण दिलं. अच्छा. म्हणजे त्याच्यात काही त्यांनी चार्ज वगैरे लावला नाही, आपल्याला ते तसंच बदलून दिलं. म्हणजे एकंदर तुम्ही वॉटर कंडिशनर पासून समाधानी? पोल्ट्रीला पण शेतीला पण? बिलकुल काहीच अडचण नाही. वापरावंच बाकीचे शेतकरी कोणाला गरज असेल. आता तुम्ही पोल्ट्री व्यवसायवाल्यांना काय सांगता? कारण पोल्ट्रीमध्ये हा क्षारयुक्त पाण्याचा भरपूर मोठा प्रॉब्लेम आहे आणि जवळजवळ प्रत्येक पोल्ट्रीवाल्याला 10-15 हजार रुपयाचा औषधांचा खर्च येतोच. मग तुम्ही त्यांना काय सांगू शकता? मी हेच सांगत राहतो, मला फोन येत राहतात पुऱ्या महाराष्ट्रातून, कुठूनही फोन येत राहतात. शेतकऱ्यांची येत्या, फार्मर लोकांची येत्या. त्यांना सांगत राहता, मला जो अनुभव आला ते सांगतो त्यांना, किंवा त्यांना प्रत्यक्ष सांगतो तुम्ही त्याचा वापर करून बघा किंवा आमच्या ट्रायल घ्या आणि मग घ्या तुम्ही, विश्वास बसेल त्यावर. तुम्हाला एकंदर टोमॅटोमध्ये काय बदल जाणवले यामध्ये? पहिला तिरंगावा येत असेल किंवा मुळी चालत नाही? ते पाणी भरलं का आमच्या टोमॅटो तिरंगा जास्त यायचं. अच्छा. मी आता यावर्षी पण आहे ना म्हणजे पाणी वापरलं विदाऊट मशीनचं वापरलं नाही तर माझ्या ह्याच्यावर तिरंगा आला नाही. 2 वर्षापूर्वी मी निम्म पाणी हे भरायचो, निम्म ते भरायचो. असं करता करता आहे ना माझ्या ह्याच्यावर आहे ना तिरंगाचं प्रमाण भरपूर होतं. पण यावर्षी एक सुद्धा फळ दाखवायला सुद्धा भेटलं नाही. अच्छा. किती उत्पन्नात किती वाढ झाली मशीन बसवल्यानंतर? उत्पन्नात 100% वाढ आहे जवळजवळ. म्हणजे माझं ना विदाऊट मशीनचे त्यावेळेस ना 600-700 बिघ्यात कॅरेट निघायचे, ते यावेळेस 1300-1400 गेली. अच्छा. किती वर्षापासून वापरत आहे तुम्ही? मला 6-7 वर्ष झाली. अच्छा. कांद्यामध्ये कांद्याची किपिंग क्वालिटी म्हणा, कांद्याची किपिंग क्वालिटी, कांद्याची पात वगैरे एकदम म्हणजे आणि उत्पन्नात भरपूर वाढ झाली त्याची. कारण माझं 3 वर्षापूर्वी ना एका कृषी सेवा केंद्रावाल्याने सांगितलं होतं का तुमचं प्लॉटच सुधरू शकत नाही. त्यावेळेस तो म्हणे तुमच्या पाण्यात प्रॉब्लेम. मग मी या कंपनीचा यशवी कृषी नेचरचा शोध घेऊन या कंपनीचं मी तात्काळ त्याच वेळेस लगेच मशीन बसवलं आणि त्याच वर्षीत लगेच म्हणजे शेवटच्या महिन्यात मशीन बसवल्यानंतर कांद्याचे मला त्यावेळेस जवळजवळ माझं जेवढं तो म्हणत होता ना 25 क्विंटलसुद्धा उत्पन्न निघणार नाही, तिथं एकरी 150-150 क्विंटल माल निघाला होता. अच्छा. कारण अन्नद्रव्य जर पाण्यातून जे मिळणारे अन्नद्रव्य ते शेतीला नाही मिळाले तर त्याचा उपयोग होणार नाही. टमाट्याच्या मुळीमध्ये काय बदल? मुळ्यांचा तर विषयच नाही. मुळी आमचे कांदे पण होते आणि टोमॅटोला पण आहे ना मुळी शेवटपर्यंत. आजही माझं आमच्या शेजारचे प्लॉट सगळ्यांचे करपलेले होते, आजही आपला प्लॉट हिरवा होता शेवटपर्यंत.
बघा शेतकरी मित्रांनो, एका शेतकऱ्यांनी पोल्ट्री व्यवसायासाठी आणि सीताफळासाठी वॉटर कंडिशनरचं पाणी वापरलं आणि दुसऱ्या शेतकऱ्यांनी कांदा आणि टोमॅटो या पिकासाठी वॉटर कंडिशनरचं पाणी वापरलं. गेल्या 5-6 वर्षापासून हे वॉटर कंडिशनरचं पाणी वापरत आहे. एकंदर अतिशय सुंदर रिपोर्ट आणि सुंदर त्यांना उत्पन्नामध्ये बदल झालेला आहे. धन्यवाद.